नमस्कार मंडळी, मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आज आपण गुरुपुष्पामृत योग त्याची माहितीच पाहणार आहोत. तर त्यासाठी काय उपाय केले जातात, त्या दिवशी काय केलं जातं ह्याची माहिती बघणार आहोत. तर हा मुहूर्त कधीपासून केव्हापर्यंत चालू होतोय हे पाहणार आहोत. तर ऑक्टोबर 2024, वार आहे गुरुवार, तारीख आहे 24. तर त्या दिवशी हा मुहूर्त 6:31 म्हणजे पहाटे सकाळी 6:31 चालू होणार आहे. ती तारीख 25 ऑक्टोबर 2024 म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:32 हा मुहूर्त आहे. तर हा मुहूर्त अगदी शुभ मानला जातो. तर हे जे योग कसा घडला जातो, गुरुपुष्पामृत योगासोबतच आज सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांचा दुर्मिळ संयोगही झाला आहे. गुरुपुष्पामृत योगात काही कामे केली तर धन आणि संपत्तीची वाढ होते. तर मराठी वर्षात अनेक योग जुळून येत असतात, परंतु काही योग हे अत्यंत शुभ, लाभदायक आणि भाग्यकारक मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे गुरुपुष्पामृत योग. गुरुवारी पुष्प नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्पामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानलेला जातो. या योगावर सोने खरेदी करणे अगदी शुभ मानले जाते. तर त्या दिवशी सोने जर खरेदी केले तर त्यांची वृद्धी होऊ शकते अशी मान्यता आहे. गुरुपुष्पामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्प नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्पामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे अगदी उत्तम मानले जाते, परंतु पुष्प नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्प योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेलेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ असते. तर गुरुपुष्प योग, ज्याला गुरुपुष्प नक्षत्र योग असे म्हणले जाते, गुरुपुष्प अमृत योग किंवा गुरुपुष्पामृत योग असेही म्हणतात. हे हिंदू ज्योतिषशास्त्र अत्यंत शुभ मानलेला गेलेला हा दिवस आहे. तर तुम्ही या दिवशी लक्ष्मी मातेची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तर तो स्वच्छ हळदीच्या पाण्याने धुवून घ्यावे. त्याला हार फुले घालावीत व त्याची पूजा करावी. तर त्या दिवशी गुरुपूजनही केले जाते. म्हणजे आपण ज्याला गुरु मानलेला आहे त्याची आशीर्वाद घेतला जातो. त्या दिवशी त्यांच्या पायाशी हळदी कुंकू वाहून, फुले वाहून त्यांना नतमस्तक व्हावे, हे खूप शुभ मानलेले आहे. तर या दिवशी खूप योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करतात. त्यानंतर ते देवघरात ठेवावे. गुरुपुष्प योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगली गुंतवणूक करावी, त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी माताही प्रसन्न राहते. याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहने खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकामही करू शकतो. तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधी कामे या दिवशी करता येतील. जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता. पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्प योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी, तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. गुरुपुष्प योगात गायीला गुळ खाऊ घालावा, हे फार शुभ मानले जाते. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकट दूर होते. कुटुंबातील सदस्यांची खूप प्रगती होते. तर ही अशी सर्व उपाय आपण गुरुपुष्पामृत योगमध्ये करावेत. तर गुरुपुष्पामृत योगमध्ये हा योग अगदी अमृत योग असे म्हटले जाते. गुरुवारी पुष्प
नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरु पुष्प योग तयार होतो. तर यंदा हा योग 24 ऑक्टोबर रोजी तयार झालेला आहे. तर तुम्ही या लक्ष्मी मातेची पूजा करू शकता व लक्ष्मी मातेला आपल्यावर प्रसन्न करून घेऊ शकता. तर त्या दिवशी आपण सकाळी लक्ष्मी मातेची पूजा दुसरे जे देव असतात त्याच्याबरोबर करतोच, पण सायंकाळी जसं आपण लक्ष्मीपूजन वगैरे करतो त्याचप्रमाणे सायंकाळी देखील लक्ष्मी मातेची पूजा करावी. त्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा व लक्ष्मी माते आणि आपणही सकाळी आंघोळ करत असताना आपल्या जे आंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये हळद टाकावी. त्यामुळे जे आपल्याला रोगराई वगैरे आहेत त्या दूर होण्यास मदत होते. तर हे सर्व उपाय आपण गुरुपुष्पामृत योग यामध्ये करावा. त्यामुळे आपल्यावर लक्ष्मीची सिद्धी प्राप्त होते व लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. या दिवशी सर्व शुभ काम केले जाते, पण त्या दिवशी शुभ मानला गेला जरी असला तरीही लग्न वैवाहिक हे विवाह होत नाहीत. तर हे जे यामध्ये उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही अगदी मनापासून करावेत, म्हणजे तुमची जी अडलेली नडलेली जी कामं आहेत ती होऊ शकतात व तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते आणि कुबेर देवही अगदी प्रसन्न होऊ शकतात. त्यामुळे जो योग आहे म्हणजेच ह्या वर्षी 24 ऑक्टोंबरला हा योग झालेला आहे. 24 ऑक्टोंबर सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत याचा मुहूर्त आहे. तुम्ही